नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। पण याच थरारपटामध्ये एक नाव असं आहे ज्याच्या भोवती संशयाचं जाळं विणलं गेलंय। ते नाव म्हणजे नीरज जाधव। तो अशोक खरातचा सावलीसारखा सोबती होता, ऑफिस सांभाळणारा एक साधा तरुण। मग असं काय झालं की हाच नीरज जाधव खरातच्या विनाशाचं कारण ठरला, की या मागेही काही वेगळं षडयंत्र आहे? त्याच नीरज जाधवची कुंडली या व्हिडिओतून आपण सविस्तर पाहूयात। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। तर नीरज जाधव नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील अशोक खरातच्या ओकस प्रॉपर्टीज मध्ये कार्यालयीन सहाय्यक म्हणून काम करायचा। खरातच्या ऑफिस मधील येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नोंदी ठेवण्यापासून ते खरातचे मोबाईल आणि डिजिटल डेटा हाताळण्यापर्यंतची कामं नीरजकडे होती। तो खरातचा इतका जवळचा होता की खरातच्या मोबाईल मध्ये काय दडलंय हे नीरजला चांगलंच ठाऊक होतं। पण याच निकटतेतून जन्माला आला एक असा कट ज्याने नाशिक हादरला। अशोक खरात महिलांचं भविष्य पाहण्याच्या नावावर त्यांचं लैंगिक शोषण करतो हा नीरजला संशय होता, आणि याच संशयातून त्याने बाबाच्या कार्यालयामध्ये हिडन कॅमेरे लावले। यातून डिसेंबर 2025 ला नीरजच्या हाती असं काही लागलं ज्याने कोणाचेही पाय थरथरतील। नीरजकडे खरातने महिलांवर केलेल्या लैंगिक अत्याचारांचे 58 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ होते। पोलिसांच्या दाव्यानुसार नीरजने हे व्हिडिओ पाहून खरातचा पर्दाफाश करण्याऐवजी खरातकडून 5 कोटी रुपयांची मागणी केली। खरातच्याच तक्रारीनुसार नीरजने खंडणी मागितली आणि तिथूनच या दोघांमधील युद्ध सुरू झालं। पण खरातने नीरजला पैसे दिले नाहीत। त्यावेळी नीरजने दुसरी चाल खेळली। 18 फेब्रुवारी 2026 रोजी शिर्डीतील एका महिलेने नीरज विरुद्ध तक्रार दिली। तिचा आरोप होता की नीरजने तिचे अश्लील फोटो पाठवून ब्लॅकमेल केलं। विशेष म्हणजे हे फोटो AI जनरेटेड किंवा मॉर्फ केलेले असल्याचा संशय आहे। म्हणजेच नीरजकडे फक्त खरातचे व्हिडिओ नव्हते, तर तो स्वतःही तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांना धमकवत होता का, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे। सध्या नीरजबद्दल 2 दावे केले जात आहेत। त्यातला पहिला दावा असा की नीरजला अडकवण्यासाठी खरातने खोटं जाळं विणलं। नीरज खरातचे कांड उघड करणार होता, त्यामुळे त्याला ब्लॅकमेलर ठरवलं गेलं। तर दुसरा दावा असा आहे की नीरज स्वतः संधी साधू आहे। त्याने खरातचे पाप पाहिले आणि त्यातून त्याने पैसे कमावण्याचा प्रयत्न केला। पैसे न मिळाल्यामुळे त्याने पीडित महिलांनाच टार्गेट केलं। आता नीरज पोलिसांच्या ताब्यात आहे। नेमकं सत्य काय हे चौकशीतून समोर येईलच। पण या सगळ्या प्रकरणामध्ये नीरज जाधव हा एक असा दुवा आहे ज्याच्याकडे खरातचे सगळे काळे चिठ्ठे आहेत। त्याने पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करायलाही सुरुवात केली आहे। त्याच्या कॉल डिटेल्समध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर सापडले। आता या महिला नीरजच्या शिकार आहेत की खरातच्या, हे शोधणं SIT समोरचं मोठं आव्हान आहे। खरात तुरुंगाची हवा खातोय, पण नीरजचं सत्य समोर यायला अजून वेळ लागेल का? याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा।